सासूबाई किती वाटी तांदूळ घेऊ भातासाठी? अगं आदिती आणि सिद्धू जेवायला नाहीत बरं का आता. का? अगं आदिती सिद्धूला सरप्राईज म्हणून डिनरला नेणार आहे आज. अय्या किती मस्त. त्यात काय मस्त? ते मस्त बाहेरचं खाणार, आपण नेहमीच घरातलं. शी, मला ना कंटाळा आलाय घरातलं जेवण जेवण आणि फळं खाऊन. कितीही कंटाळा आला तरी तुला घरातलंच जेवायचंय. खा ही फळं खा. अगं अर्चना, काय चाललंय तुझं? अजूनही अंदाज कळत नाही का तुला तांदळाचा? दे दे. हो का? अजूनही कित्येक गोष्टींचं प्रमाण चुकतं तुझं. तिला काय बोलतेस? अहो मी सहज म्हणाले. आता असंच म्हणणार तू? रत्नाका, तुम्ही उगाच बाऊ करताय. हा हो का? मी बाऊ करतेय? अगं माणसांनी चुका केल्या ना तर त्या कबूल करायला शिकलं पाहिजे. त्याच्यात पांघरुण घालायचं नसतं. तुम्ही जरा थांबा ना, का भांडताय? तू तरी गप्प बसणं. म्हणजे रत्नाका, तुम्ही तरी दुसरं काय करता हो? हा तुम्ही पण चुकताच ना. हे बघ, पण मी चुका कबूल करते. मी पण कबूल करते, कळलं ना? हिला एवढं सांग, काय? जरा शांत बसा. अय्या, हो बघा ना, किती छान दिसतात दोघं. अगं ताई, सिद्धू भाऊजी, गुलाबाचं फूल छान दिसतंय. जाऊबाईंनी दिलं वाटतं. निघालात का डिनरला? हा, मग मला का नाही सांगितलं? माझी तर काहीच तयारी नाही अजून. तू कुठे निघालीस? आपण डिनरला जातोय ना बाहेर. शोभतेस खरी तुमण्याची आई. काय झालं? नानी, अगं आपण नाही, ते दोघं जात आहेत. अरे हो, विसरलेच मी, सॉरी. बर तुमचं काय? तुम्ही दोघं का थांबलात? जाणार आहात ना? नाही नाही, जातोय आम्ही. चला येतो. तू घे ना तुझ्या अंदाजाने. महालक्ष्मी चल लवकर. किती उशीर करतेस तू? हो रे मिलिंद, थांब जरा. हे बघ महालक्ष्मी, माझा प्लॅन जर फ्लॉप झाला ना तर 20% तर सोड, 1% सुद्धा मी तुला देणार नाही. अंडरस्टँड? काय सतत पैसे पैसे लावलेस रे तू? हा, आजपर्यंत इतकं काम करून घेतलंय तरी एक पैसा दिलेला नाहीयेस मला. एक काम कर, जा तू, मी नाही येणार. ठीक आहे ठीक आहे, हा चल लवकर आटोप. आणि हे ओव्हर ऍक्टिंग करू नकोस. हा, जातोय मी खाली, गाडी काढतो. तू लवकर आवर, चल उशीर होत आहे. स्कार्फ राहिला. थांबव इथे. हो, उतर पटकन. कसं वाटलं सरप्राईज? हे म्हणजे हो, आवडलं नाही का तुला? नाही नाही आवडलं, पण आदिती इथे हो, आज चायनीज. चल चल चल, ये पटकन. बस. एक विचारू? बोल ना. नाही म्हणजे तुला हे असं उघड्यावरचं खाणं हायजेनिक असेल की नाही, ही रस्त्यावर अशी सेटिंग अरेंजमेंट, हे सगळं तुला आवडत नाही ना? अरे, कॅम्पिंगला माझ्या आवडीचा मेन्यू होता, मग आज तुझ्या आवडीचं. तू कॉलेजमध्ये खायचंस तसं. आता बघत राहणार आहेस की ऑर्डर पण करणार आहेस? आणि करतो ना, खरंच खूप भूक लागली मला. घे पटकन कर. सांग ना तू काय खाणार? आता तूच ठरव काय. अहो, जेवायला या ना.
ते मिलिंदची अर्जंट मीटिंग आहे ना, तर त्यांनी मला बोलवलंय. येते हा मी. बाय. अर्जंट मीटिंग अशा वेळी? बरं झालं मी बिझनेसच्या फंदात नाही पडलो. हे असं असतं, न काळ ना वेळ, केव्हाही फोन केव्हाही जायचं. हे अवघडच आहे सगळं. कुठे अडकली महालक्ष्मी? तिला ना वेळेचं बंधनच नाहीये. चल. चल बस. हे काय? कार कुठे आहे? हे महालक्ष्मी, आपण कुठलं डील क्रॅक करायला नाही चाललोय. कळलं ना? चोरासारखी शेतात जाणार आहेस तू. कामाचा प्रकार तर समजून घे ना. सपोज तुम्ही ऐकत्या वेळेला जर पळायची वेळ आली तर ह्या छोट्या रस्त्यांमधून ही कार कशी वळवणार आहे? युजलेस. चल बस. कम चल. हे पकड. कसं बसणार? या मिलिंदच्या खांद्यावर हात कसा ठेवायचा? चल. बसलीच ना व्यवस्थित? हो. अरे मिलिंद जरा हळू. हो 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 हळूच आहे. काका किती झाले? 300 रुपये. हो. ए थांब, मी घेऊन आले ना तुला इथे. बिल पण मीच पे करणार. अगं मी देतो ना. मी पे करणार. तू काय ऐकणार नाहीस. दे. गुड बॉय. हे घ्या काका. थँक्यू. तुला एक सांगू, म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी शेवटचं चायनीज खाल्लं होतं, त्यानंतर आज खातोय. का माहितीये? का? कारण तुला असं आवडत नाही ना, म्हणून. व्हेरी गुड बॉय. चला. मिलिंद किती वेळ लागणार आहे अजून? मिलिंद, मिलिंद. बोल ना, काय कटकट आहे? अरे किती वेळ लागणार आहे अजून? हा अजून थोडा वेळ आहे. अरे किती वेळचा तू थोडा वेळच म्हणतोस, आपण अजून चालतोच आहे गाडीवरनं. किती वेळचे? खड्डे बघितलेस का तू? हा धूळपोळीत आपण मुंबईत नाही. म्हणून तुला म्हणते स्लो चालव गाडी. तू ऐकतच नाहीयेस मिलिंद. स्लोच आहे. अदिती, थँक्यू सो मच. खूप आवडलं मला सरप्राईज. यू आर मोस्ट वेलकम. निघूया. महालक्ष्मी उतर. आता आता काय? सरळ जायचं. राईटला टर्न घेतला की समोर नानांचं मळ आहे. ओके? चल जा. आणि हो, तिथे गेली ना की मला फोन कर काम होत आल्यावर. ओके? गो फास्ट. मिलिंद, मी एकटीच जायचं? अरे रात्र बघ किती झालीये. हे महालक्ष्मी, तुला पैसे हवेत ना? हे नाटकं नको आहेत. आळशीपणा करू नकोस. चल निघ. चल. अरे पण तरी पण तू चल ना माझ्या बरोबर. असं काय करतोयस? गो गो फास्ट. गो. ऑल द बेस्ट. मिलिंद, अरे ऑल द बेस्ट. डोंट वेस्ट टाइम प्लीज. मिलिंद, मिलिंद, अरे राघोने डिच केल्यामुळे गुळपोळीत येऊन नाईलाजाने राहावं लागतंय. आणि तो मिलिंद पैसे पैसे करतो, देत तर नाही अजिबात. मॉम, अरे थांब. या आत्ता इथे काय करताय? मॉम, अगं एवढ्या रात्रीची इथे काय करतेस तू? बिबट्या येतात माहितीये ना? आता हे मध्येच कुठे भेटले? मिलिंद रागावला आणि सोडून गेला मला असं रस्त्यात. डॅड, डॅड असं वागेल असं वाटलं नव्हतं मला. बरं, असू दे असू दे.
ऐका तुम्ही चला आपण घरी जाऊया चला या बसा. हा बस गाडीत ये. काय ठरवलं होतं आणि काय झालंय? परत वरात घरी निघाली. ओ गॉड. डॅड काय आहे हे? काय काय झालं बेटा? हे बघ तुमच्यात काही रिलेशन नसलं म्हणून काय झालं? अनोळखी माणसाला सुद्धा एवढ्या रात्रीचा पण रस्त्यात एकटं सोडत नाही. आय एम सॉरी बेटा. सॉरी. मला नको सॉरी म्हणू, मॉमला म्हण. सॉरी महालक्ष्मी. सॉरी. आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे? मला एकटीलाच रस्त्यात सोडून आलास ना? ते काही नाही, आता तुला शिक्षा करणार आहे मी. मला आईस्क्रीम खायला घेऊन चल. हो वाय नॉट शुअर. चल. ह्यांचं परत जुळतंय की काय? काय चल. आदिती. नाही नाही काय नाही. बोल. नाही म्हणजे तुला आवडेल की नाही माहित नाही. ते मी ठरवते, तू बोल. आदिती. नाही म्हणजे तू जे म्हणतेस ना ते खरं आहे. आपण ना तुझ्या मॉम डॅडचं परत लग्न लावू, त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला पाठवू, सगळं करू. काय म्हणालास? काय झालं तुला? अरे मग काय सेठ? हे बघ सेठ, मी माझ्या मॉम डॅडना एकदम व्यवस्थित ओळखते. ते पुन्हा एकत्र येणं शक्यच नाही हे मी स्वीकारलंय. आणि जरी जरी त्यांनी पुन्हा एकत्र यायचं ठरवलं तरी ते पचायला मला काही दिवस लागतील. असं का म्हणतेस? अरे मग काय, हेच खरंय. हे बघ, मॉमचं मला माहित नाही, ती कायम प्रॅक्टिकल राहत आली आहे. पण डॅड खूप हळवा आहे. त्यांनी कायम मला इमोशनली सपोर्ट केलं. काही करू शकतो तो माझ्यासाठी.
मॉम अहो कुंडी इथे आहे. अरे सॉरी सॉरी सखा. मॉम आपण ही कामं आत्ता का करतोय? मी लावतो ना सगळी झाडं संध्याकाळी. अरे ते मला जरा मोकळ्या हवेत काम करायचं होतं ना सखा, म्हणून म्हणलं की आता थोडी झाडं लावून घेऊया. हा हवेशीर मॉम, मग आपण एक करायचं का, ही सगळी झाडं संध्याकाळीच लावू. संध्याकाळी आहे ना छान गार हवा येते. संध्याकाळी थोडी झाडं लावूयात आणि सकाळी थोडी झाडं लावूयात, चालेल? हा पल्लवी देशमुख आलचं कुरिअर आहे. पल्लवी देशमुख द्या. माझे हात माती, मॉमचे हात पण माती. थांबा पल्लूताई, हो पल्लूताई. आले आले. काय रे सका? कुरिअरवाला आलाय. आलो द्या. मी पल्लवी देशमुख. ठीक आहे मॅम, साईन करा इथं. थँक्यू. वेलकम मॅम. सॉरी. अजून कोणीच कसं नाही आलं? म्हणजे अजून कोण येणार आहे? कोणी नाही. मॉम तुम्ही यांची वाट पाहत होते? नाही अच्छा, म्हणजे तुमचं पण कुरिअर येणार आहे? नाही रे सखा. पल्लवी देशमुख इथेच राहतात का? अरे किती कुरिअर येत आहे त्या पल्लवीची. ओ तुम्ही एक काम करा, हाक मारा त्यांना, घरात आहेत त्या. पल्लवी देशमुख तुमचा कुरिअर आलाय. पल्लवी देशमुख ही घ्या. कुरिअर माझ्यावर द्या, मी घेतो. हा इथे साईन करा प्लीज. किती वेळ झालाय, अजून कोणी आलं कसं नाही? थँक्यू. सखा एक काम करूया, तू म्हणतोस ते बरोबर आहे, खूप गरम होतंय रे. हे सगळं आपण संध्याकाळीच करूया. मॉम अहो हा पसारा. सखा बेटा तू आवरून घे ना प्लीज. हा मी आतलं बघते. हा दुनिया, अरे हळू ना, तुटेल त्यातली वस्तू. एवढे गिफ्ट? हे दुनिया, तुझा बर्थडे का आज? आणि मी विसरले तुझा बर्थडे. नाही ग नानी. अहो नानी ते कुरिअर्स आहेत. पण कोणाचे आहेत एवढे कुरिअर्स? माझेच आहेत. वाव, हेडफोन्स मला आवडले ते. हा हा मला आवडले ते, मी आता ठेवणार. ह्याने कुरिअर आणलं ना, तसंच ते घेऊन खोलीत जायला हवं होतं. आता हा असाच गोष्टी मागणार, हट्ट करणार, सगळ्यांसमोर नाही पण बोलता येणार नाही. अरे हो दुम्या, पण हेडफोन्स वापरायला तुझ्याकडे फोन कुठे आहे? फोन जगणं मुश्किल करून ठेवलं या पोराने. जर आता हात लावलाच नाही याला तर लक्षात ठेव, अजिबात हात लावायचा नाही, नाहीतर हँगरने मारेन मी तुला आता दुमण्या. नानांच्या मळ्यातून अजून कोणीच कसं नाही आलं. एकावर एक कुरिअर वाले येत आहेत, पण जी न्यूज आली पाहिजे ती घेऊन कोणीच येत नाहीये. आप्पा, हो तात्या, आप्पा. तात्या, आप्पा काय झालं? बाहेर लोक बघा ना काय बोलताय. नानाच्या पिकाचा नाश केलाय कोणीतरी. हो. बघा ना. चल. काय झालं? काय सांगत होता तुम्ही? तो सखा काय सांगत आलाय? हा आप्पा, तुमच्या नानाने शेतात प्रयोग करायला ठेवला होता ना, ते काहीतरी हायब्रिड बीज लावली होती, ते रातोरात्री कोणीतरी सगळं नाश करून टाकलंय त्या.